काळामध्ये मूल आणि पेरेंट्स खूप दुरावत चाललेले आहेत। दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ती युनिव्हर्सल ट्रुथ आहे की मोबाईल आलाय त्याच्यामुळं, आणि दुसरी अशी आहे की आता या जगामध्ये आपल्याला सर्वाइव्ह करण्यासाठी प्रत्येक पेरेंटला जॉब करावा लागतो। म्हणजे आई आणि वडील दोघेही जण जॉब करतात आणि त्यामुळे दोघेही जण घराच्या बाहेर गेलेले असतात आणि ही जी दुरी निर्माण होते मुलांमध्ये आणि पेरेंट्समध्ये, आणि त्या एका छोट्या बाळाचं एकच फक्त स्वप्न असतं की खूप वेळ आपल्या आईने किंवा आपल्या मम्मीने आणि आपल्या वडिलांनी मला द्यावं, त्याच्याबरोबर खेळावं, त्याच्याबरोबर मस्ती करावी, त्याच्याशी छान गप्पा माराव्यात, आणि हे कुठंतरी आजकाल मिस होत चाललंय। आपण काय करतो, दिवसभर कामावून येतो, थकून येतो, आणि मग संध्याकाळी ते छोटंसं मूल ज्यावेळेस पळत पळत आपल्याकडे येतं, काहीतरी त्याला कंप्लेंट करायची असते, शाळेतली असते, घराच्या शेजारी मित्रमैत्रिणींशी काहीतरी भांडणं झालेली असतात, ते त्याला सांगायचं असतं, आणि आपण इतके वैतागलेलो असतो की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण त्याच्या दृष्टीनं हा छोटासा प्रॉब्लेम त्याच्यासाठी तो खूप मोठा प्रॉब्लेम असतो, खूप मोठं भांडण झालंय असं त्याच्या दृष्टीने असतं। फक्त आपल्याला ते ऐकून घ्यायचं असतं, किंवा एखादी चांगली गोष्ट सांगत असेल तर ती 1 मिनिटाकरता ऐकून घेऊन त्याला एक छानपैकी रिॲक्शन द्यायची असते। 1 मिनिटाचं काम असतं, पण आपण काय करतो, कुठेतरी चुकतो आणि आपण तो 1 मिनिट त्या बाळाला देत नाही, आणि त्यामुळं काय होतं, हळूहळू मग मुलं पेरेंट्स पासून दुरावत जातात, आणि मग अशी मुलं टीव्ही, मोबाईल याचे ॲडिक्टेड होतात, मग त्यांना ते पाहिजे असतं। तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट मी तर प्रकर्षाने सगळ्या पेरेंट्सला सांगेन की तुम्ही तुमच्यापासून पहिले मोबाईल थोडा लांब ठेवा, मग तो मुलांपासून लांब जाईल। कारण मुलं आहेत ना खूप छान ऑब्झर्वर असतात, ते जरी खेळत असतील 3-4 जण, जरी त्यांचं लक्ष नसेल, बघत नसतील, पण त्यांचे कान इतके शार्प असतात ना, त्यांचे कान अवतीभोवती काय चाललंय हे सगळं ऐकत असतात, आणि ते काय करतात, त्याला इमिटेट करतात। म्हणजे ते परत कुठेतरी ते शब्द किंवा तशी वागणूक परत करण्याचा प्रयत्न करत असतात। नेहमी एक मूल घरामध्ये आई वडिलांना आणि शाळेमध्ये टीचरला कॉपी करत असतं। तर जशी ही पालकांची जबाबदारी आहे, तशी एक टीचर्सची पण जबाबदारी असते की प्रत्येक मुलाला तुम्ही खूप छान गोडीत त्याला समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक गोष्ट समजावून सांगा। आजकाल म्हटलं जातं की शिक्षा बंद झाली, मारणं बंद झालं, त्याच्यामुळे मुलं बिघडत चालले। ठीक आहे, मी पण मान्य करेन, पण असं पण आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीत सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही समजावून घेऊ शकता। कारण मी शाळेमधले असे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत की जी मुलं अतिशय नॉटी, म्हणजे पेरेंट्सला तर ऐकतच नाही, शाळेत पण नाही, अतिशय मस्ती करणारे, पण अशा मुलांना बदलण्याचं काम, आणि हे जेव्हा एक शिक्षक करतो तर त्या पेरेंट्सचे किंवा त्या मुलाचे जे आशीर्वाद आपल्याला मिळतात ना, ते खरोखर म्हणजे मी स्वतः अनुभवलेले। आज मी जी इतकी पैशाने आपण नाही म्हणत, पण मनाने समाधानी जे व्यक्ती असतात किंवा सुखी असतात ना, ते अशा चांगल्या आशीर्वादांनी असतात। तर म्हणून हे शिक्षकाचं आणि पालकांचं पण काम आहे की आपल्या छोट्या बाळाला चांगलं आपण नर्चर केलं पाहिजे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय करायचंय हे तुम्हाला आता समजलं पाहिजे। तुमच्या इच्छा त्याच्यावर लादू नका। याच्यावर बरेच सगळीकडे असे भाषणं वगैरे होतात, त्याबद्दल मला बोलायचं नाहीये, पण मी प्रॅक्टिकली या गोष्टी बघितलेल्या आहेत की प्रत्येक पेरेंट्सनी आणि टीचर्सनी आपल्या शाळेत येणाऱ्या मुलाला किंवा आपल्या घरातल्या बाळाला तुम्ही जितकं समजून घ्याल, त्याच्या पद्धतीनं जितकं तुम्ही त्याला मोटिवेट कराल, त्याला आवडेल त्या गोष्टीमध्ये मोटिवेट कराल, तितकं आपलं बाळ हे सर्व गुण संपन्न होतं। जितकं तुम्ही त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न करणार ते कधीही करणार नाही। कारण एक छोट्या मुलांची गोष्ट असते, आपण म्हटलं नाही हे करू नको तर तो मुद्दाम करणार, म्हणजे जे आपण सांगतो तो त्याच्या विरुद्ध करतो। तो का करतो तर तुमचं ऐकायचं नाही म्हणून नाही, तर त्याला ती एक त्याच्यामध्ये जिगीषा वृत्ती असते, का नको करू, काय नेमकं याच्यामध्ये हे त्याला समजून घ्यायचं असतं। कारण कुठलंही खेळणं खेळताना ते छान आणलंय म्हणून खेळायचं हे कधीच तो करणार नाही। तो पहिले त्याला तोडणार, त्याला फोडणार, का तर त्याला त्याच्या आत काय हे बघायचं, आणि तुम्हाला असं वाटतं मी एवढं नवीन खेळणं आणलं नाही आणि तोडलं,
त्याची जी मानसिकता आहे ती समजण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसारच आपल्या बाळाला वाढवण्याचा प्रयत्न